आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे. कशा बाबतीत निवेदन दिलं, काय मागणी केलेली आहे नेमकी? गेले 2-3 वर्ष झालं मी शिंगोली गावामध्ये प्रभाग क्रमांक 11 येथे काम करत आहे. मी मुख्याध्यापक सतीश शाजी कुंभार आदर्श आश्रमशाळा शिंगोली येथे कार्यरत आहे. गेली 2-3 वर्ष झालं मी BLOचं काम पाहत आहे तिथे आणि मराठा सर्वेक्षणाचं सुद्धा काम मी केलेलं आहे आणि BLOचं सुद्धा मी काम उत्तम प्रकारे करतो. पण गेली काही दिवसाखाली मला तिथे मारहाण झाल्यामुळे माझ्या जीविताचा धोका निर्माण झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा गुणवत्तेवर शाळेवर मी मुख्याध्यापक असल्यामुळे परिणाम होतो. आणि एकीकडं शासन काय म्हणतं की सुप्रीम कोर्टातसुद्धा निर्णय आहे की शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना BLOचं कामे लावू नका आणि परंतु सध्या काम करा, नाहीतर फौजदारी गुन्हे तुमच्यावर दाखल होतील असे प्रशासनाने सांगितलेले आहे. त्यामुळे आमचं शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे BLOचे काम रद्द करून न्याय द्यावा एवढीच मागणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे. जीवितास धोका म्हणताय आपण, नेमका कोणत्या कारणामुळे धोका आहे आणि काय घडलं होतं असं नेमकं? की गेली काही महिन्याखाली मला एका इसमाकडनं मारहाण झाली होती. डोक्यामध्ये लाथाबुक्क्या मारून जीवित मारण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे कारण काय होतं नेमकं? काय छत्रपती शिवाजी महाराजांची वर्गणी दिली नाही किंवा असे काहीतरी आर्थिक प्रलोभन त्यांच्याकडनं असतात की शिक्षकांनी काही रक्कम द्यावी जयंतीसाठी हे ते. आणि शिक्षक हा गरीब प्राणी वाटतो ना प्रशासनाला आणि कोणालाही वाटतो, कारण काही जरी झालं तर निलंबनाची कारवाई हा शिक्षकावरच आणि मुख्याध्यापकावरच टांगती तलवार असते. ठीक आहे, मग आता आपण BLO जे तुम्हाला दिलेलं आहे प्रभाग ते का रद्द करताय? कारण काय आहे त्याचं? BLOमध्ये आपल्याला काय अडचण येते? कारण का की ऑनलाईन काम भरपूर आहे, बारीक सारीक कामसुद्धा म्हणजे किचकट आहे आणि त्यामुळं मी शाळेमध्ये न्याय देऊ शकत नाही विद्यार्थ्यांना. गुणवत्तेवर परिणाम होतो आणि माझ्या जीवितास धोका असल्यामुळं माझं मानसिक संतुलन किंवा शारीरिकदृष्ट्या मी काम करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही सध्या तिथं कार्यरत आहात, शाळेत जातात आपण दररोज. मग तिथे तुम्हाला असं काय घडलं का, दिसलं का, किंवा तुम्हाला जीवितास धोका आहे किंवा असे काय प्रकार घडलेत? मारहाण झाल्यामुळे माझ्या जीवितास धोकाच आहे आणि त्यामुळे शासनाने काहीच कारवाई केलेली नाही. उलटा माझ्यावर निलंबनाची कारवाई टांगती तलवार आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी किंवा हे मोहम्मद तुगलकी सारखा कारभार आहे.